दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र लढण्याच्या चर्चा सातत्यानं सुरू आहेत। मात्र एकत्र लढण्याच्या प्रश्नांसंदर्भात ज्यावेळेला अजित पवारांना विचारलं असता त्यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला। बघू आता असं अजित पवारांनी यावेळेला उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढताय, कशा पद्धतीने पुढचा आहे असं बघू आता सांगतो। दादा, हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढताय, कशा पद्धतीने पुढचा आहे असं बघू आता सांगतो। दादा, हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढताय, कशा पद्धतीने पुढचा आहे असं बघू आता सांगतो। दादा, हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक मीरा भाईंदरचा महापौर मराठीच व्हावा अन्यथा अशा आशयाची बॅनरबाजी मनसेकडून संपूर्ण शहरभर करण्यात आलेली आहे। मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली हे बॅनर लावले गेल्याची माहिती मिळतेय। मात्र या बॅनरमुळे शहरातील मराठी अमराठी वाद हा पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मी मीरा भाईंदरमध्ये भाजपाचे जे सर्वेसर्वा नरेंद्र मेहता यांना मी कळकळीची विनंती करतो आणि आम्ही बॅनर पण लावले बघत असाल की या ठिकाणी मराठी महापौर व्हावा म्हणून। आज वारंवार सगळ्यांकडनं हीच अपेक्षा आहे की मराठी माणूस स्थानिक प्रथम जो नागरिक असतो तो महापौर व्हावा, ही मनापासून इच्छा आहे। ती बघत असाल नरेंद्र मेहतांकडनं ही अपेक्षित आहे की अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय ते घेतील, महाराष्ट्राचा निर्णय घेतील, महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेतील आणि महाराष्ट्रीय संस्कृती जपण्याचं काम करतील, याची मला पुरी आशा आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेकांमुळे अडचणी आल्या असं वक्तव्य पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेलं आहे। परकीयांसोबतच स्वकीयांनी सुद्धा अडचणी निर्माण केल्याचं वक्तव्य गोरेंनी केलेलं आहे। हे वक्तव्य करत गोरेंनी विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधल्याचं बोललं जात आहे। स्वकीय कोण होते या संदर्भात आपल्याला अधिकचं मी सांगण्याची आवश्यकता नाही। आपण पाहिलेलं आहे, अख्खी निवडणूक आपण जवळून पाहिलेले होता। काय स्वकीय परकीयांच्याकडून दोन्ही बाजूने काय अडचणी होत्या, त्या सगळ्या अडचणी भारतीय जनता पक्षानं मात केली आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ आहे। पंढरपूरमध्ये जयकुमार गोरे यांच्याकडून पवार काका पुतण्यांना चांगलाच धक्का दिला गेलेला आहे। कारण दोनही राष्ट्रवादी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। भोसे आणि वाखरी जिल्हा परिषद गटातनं गणेश पाटील यांच्या मातोश्री प्रफुल्लता पाटील आणि समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।